भाऊ, सध्या जगामध्ये आजार पण दिवसेंदिवस वाढतंय, त्यातल्या त्यात त्याचा उपचारही मागत होत चाललाय. कन्नड शहरामध्ये तुम्ही आरोग्य अभियान राबवून सैनिक प्रत्येक तालुक्यामधल्या आज गरीब जनतेला मोफत उपचार घेता येऊ लागला. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहेत आणि आता प्रत्येकाला तुमच्या बाबतीत एक आशा आहे. तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत, या प्रतिक्रिया द्या. सर्वप्रथम मी सगळं जे काही आजारासाठी निदानाला या ठिकाणी आलेले जेवढी काही मंडळी असतील त्या सगळ्यांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांच्या आजाराचं निदान हे होऊन ते लवकरात लवकर बरे व्हावं. दुसरे असं आहे की आपल्या कन्नड व सोयगाव तालुक्यामध्ये मी हे रोग निदान शिबिर केलेलं आहे. रोग निदान म्हणजे काय की आलेल्या आपल्याला जो आजार येतो जर प्रामुख्याने त्याचं निदान लवकर झालं तर मोठ्या आजाराशी सामना त्याला करायची गरज पडत नाही आणि घरामध्ये सुद्धा मग दुःख किंवा लोक निराश राहू शकत नाही. म्हणून या खऱ्या अर्थाने मी रोग निदान शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे. काही लोकांना आजार झाल्यानंतर निश्चित त्यांना हीच कळत नाही की बा आपण काय करावं. मग ते ज्यावेळेस दवाखान्यामध्ये डायरेक्ट जातात तर त्यावेळेस त्यांना भरपूर शासनाच्या अशा स्कीम आहेत की त्याच्यामधून त्यांना फ्रीमध्ये सगळं काही त्यांचा मोठे मोठे आजार असेल त्याच्यावर इलाज होतो. पण नक्की कोणत्या स्कीममधून केलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी डॉक्टर त्यांना व्यवस्थित सल्ला करत नाही. म्हणून माझ्या उद्योजक मनोज पवार टीमने अरे टीमशिवाय शक्य नाही सगळे कार्यकर्त्यांची मला जी काही त्यांची साथ आहे त्या साथीमुळे मी असं ठरवलं की आपल्या कन्नड व सोयगाव तालुक्यातली जेवढी लोक असतील त्यांना या शिबिरात बोलून त्यांना जर मोठा आजार जर असेल तर त्यांना व्यवस्थित ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला इथं सगळे MD मेडिसिन बोलवलेले मोठे मोठे सगळ्या आजारांचे त्यांना त्या ठिकाणी शिफ्टिंग करणे ॲडमिट करणे आणि ते सगळं फ्री ऑफ चार्जमध्ये आपण त्यांना करून देतो. आणि याचं समाधान आम्हाला हे जे लाभतं की तालुक्यामध्ये मला एक समाधान हे लाभतं आहे की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रोजगार मिळाले असतील वेगवेगळ्या पद्धतीचे पाठीवरून हात करून म्हणजे काही मुलं गुणवत्तेमध्ये उत्तीर्ण होतात आणि त्यांच्या पाठीवरून हात जर फिरला तर त्यांना एक वेगळी स्फूर्ती निर्माण होते आणि अजून ते टक्केवारी मिळवण्यासाठी हे संपादन करतात. या ठिकाणी बरेचसे असे उपक्रम आहेत ते राबवण्याचा प्रयत्न आम्ही सतत करत असतो आणि याच्यात आम्हाला खूप मोठा आनंद या ठिकाणी मिळत असतो. आजचा कार्यक्रम झाला चांगला झाला व्यवस्थित झाला चांगली सुविधा काढली आम्हाला.